नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तुमचं। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रमेयांचा अभ्यास केला, तसंच सराव संच 3.3 पर्यंतचा भाग पूर्ण झालेला होता। काल आपण जे काही प्रमेय अभ्यासले, चक्रीय चौकोनाचे प्रमेय व त्याचा व्यत्यास, त्या सर्वांवर आधारितच आता आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत। तर सराव संच 3.4 आज आपण सोडवत आहोत। सराव संच 3.4 मधील प्रश्न पहिला आता सोडवत आहोत। प्रश्न पहिला बघा काय आहे, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे। तर कोन AOB, कोन ACB, कंस AB, कंस ACB यांची मापे काढा। ठीक आहे, तर आता आपल्याला या सर्व कोनांची आणि कंसांची मापे काढायची आहे। सुरुवातीला आपण पहिला भाग घेऊया, कोन AOB चं माप काढूया। ठीक आहे, कोन AOB चं माप काढूया। आता बघा, कोन AOB याच्याबद्दल काय माहिती दिली बघा, की AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे। म्हणजे हा AB OA आणि OB च्या त्रिज्येएवढा आहे। तर त्याच्यामध्ये बघा, रेख OA एकरूप रेख OB, त्याला कारण काय देऊ शकतो, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। ठीक आहे, OA आणि OB ह्या एकरूप आहेत, कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। तसंच रेख AB एकरूप रेख OA आणि एकरूप रेख OB, याला कारण देऊया आपण पक्ष। ठीक आहे, काय म्हणते बघा आपण, OA आणि OB एकरूप दाखवलेले, कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप झाल्या। प्रश्नामध्ये माहिती काय दिले, की AB ची लांबी ही त्याच्या त्रिज्येएवढी आहे, म्हणजे AB हा OA आणि OB इतकाच आहे। यावरून आपण काय माहिती लिहिली, की रेख AB एकरूप रेख OA एकरूप रेख OB पक्षामध्ये दिलेल्या माहितीनुसार। तसंच याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया। म्हणून त्रिकोण AOB हा कसा आहे, समभुज त्रिकोण आहे। याचं कारण काय, विधान 1 वरून। ठीक आहे, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतील तर तो त्रिकोण समभुज त्रिकोण असतो। इथं OA AB आणि OB ह्या तिन्ही बाजू अनुक्रमे समान लांबीच्या आहेत, त्यामुळे त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण झाला। तर आता बघा, समभुज त्रिकोणाच्या मध्ये आता आपल्याला काय काढायचं आहे, AOB चं माप काढायचं आहे। मग त्रिकोण कुठल्याही कोणाचं माप आपल्याला माहित नाही आहे, A, O आणि B पैकी कशाचंही माप आपल्याला माहित नाही आहे। मग आपण काय करूया, की कोन A, कोन O आणि कोन B, म्हणजे आता साधारणतः याच्यामध्ये जर समभुज त्रिकोण असेल तर प्रत्येक कोन सुद्धा कसा असणार आहे, समान लांबीचा असणार आहे। म्हणजे कोन A बरोबर कोन B बरोबर कोन O बरोबर x मानू। ठीक आहे, आता हा समभुज त्रिकोण आहे म्हटल्यावर तिन्ही कोन सुद्धा कसे असणार आहेत, समान लांबीचे असणार आहेत। मग कोन A बरोबर कोन B बरोबर कोन बरोबर x मानू। मग आपल्याला गुणधर्म माहित आहे, की कोन त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते। त्यानुसार आता आपण हे काढून घेऊया, कोन A अधिक कोन B अधिक कोन O बरोबर 180 अंश। इथे लिहूया त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोणाच्या कोनाचे गुणधर्म। ठीक आहे, आता आपण अनुक्रमे A, B आणि O साठी काय मानलेलं आहे, x मानलेलं आहे। x अधिक x अधिक x बरोबर 180 अंश। हे किती होईल, 3x बरोबर 180 अंश। मग याचा भागाकार केला, पक्षांतर केलं तर काय होणार आहे, 180 भागिले 3 म्हणजेच 3 संग 18 60 अंश। म्हणजेच कोन
AOB हा किती आहे 60 अंशाचा आहे. ठीक आहे. बघा आपण सुरुवातीला OA एकरूप रेख OB दाखवलं कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. पक्षामध्ये म्हटलेलं आहे की AB हा सुद्धा त्रिज्या इतकाच आहे म्हणजेच AB एकरूप OA एकरूप OB पक्षानुसार. या विधानावरून आपल्याला काय समजतं की त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. विधान एक कोण. आता समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या तिन्ही बाजू समान लांबीचे असणार आहेत आणि तिन्ही कोण सुद्धा समान मापाचे असणार आहेत. मग कोण A बरोबर कोण B बरोबर कोण O बरोबर x मानू. मग त्रिकोणाच्या कोणाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोण A अधिक कोण B अधिक कोण O बरोबर 180 अंश. आता अनुक्रमे हे आपण x मानलेले आहे. मग x अधिक x बरोबर 180 अंश. हे झालं 3x बरोबर 180 अंश. 3चं पक्षांतर केला की तो 180ला भागाकारात जाईल आणि हा भागाकार येणार आहे 60 अंश. म्हणजे कोण AOB हा 60 अंशाचा आहे. म्हणजेच अनुक्रमे कोण A, B आणि O हे तिन्ही कोण प्रत्येकी 60 अंशाचे आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचं माप काढूया. कोण ACBचं माप काढायचं आहे. दुसरं काय काढायचं आपल्याला कोण ACB काढायचं आहे. आता बघा याच्याशी संबंधित एक गुणधर्म आहे. कोण AOB बरोबर 2 कोण ACB. जसं की काल आपण जे गुणधर्म बघितलेलं आहे की एकाच कंसात अंतर्लिखित केलेल्या कोणामध्ये काय असतो दुसरा जो कोण असतो तो काय असतो त्याच्या दुप्पट असतो. त्यानुसार आपण हे विधान लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये किमती घालूया. AOBची किंमत आपण किती काढली 60 अंश बरोबर 2 कोण ACB. आता इथं फक्त 2चं पक्षांतर होईल. 60 अंश भागिले 2 बरोबर कोण ACB. आता भागाकार किती येईल 30 अंश कोण ACB. म्हणजे कोण ACBचं माप किती आहे 30 अंश आलेलं आहे. बघा गुणधर्म काय घेतला आपण कोण AOB बरोबर 2 कोण ACB. म्हणजे हा केंद्रीय कोण हा त्याच्याच ह्याच्यामध्ये अंतर्लिखित असणारा कोण त्याच्यापेक्षा कसा असतो दुप्पट असतो. त्यानुसार कोण AOB बरोबर 2 कोण ACB. याच्यामध्ये किमती घातल्या आपण 60 अंश बरोबर 2 कोण ACB. 60 अंश भागिले 2 केला की 30 अंश म्हणजेच कोण ACB किती आलेला आहे 30 अंशाचा आलेला आहे. आता पुढे बघा तिसरं काय आहे कंस ABची किंमत काढायची आहे. ठीक आहे. कंस ABची किंमत काढायची. आता कंस ABची किंमत म्हणजे काय करू शकतो बघा आपण जसं की कोण AOB एकरूप कंस AB. ठीक आहे. म्हणजे त्याला अंतरखंडित केलेला कंस हा केंद्रीय कोणाच्या मापा एवढा असतो. मग AOB किती आहे कोण AOB बरोबर 60 अंश म्हणून कंस AB सुद्धा किती असणार आहे 60 अंशाचा असणार आहे. कंस AB सुद्धा किती आहे 60 अंशाचा. कारण बघा AOB हा केंद्रीय कोण आहे तो 60 अंशाचा आहे. मग त्याने अंतरखंडित केलेला कंस AB हा त्याच मापाचा असतो. त्यामुळं AOB 60 अंशाचा असेल तर कंस AB सुद्धा किती असणार आहे 60 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. तर पुढचं चौथं काय काढायचं आहे बघा कंस ACBची किंमत काढायची आहे. कंस ACBची किंमत काढायची आहे. आता याच्यामध्ये जर पूर्ण वर्तुळ आपण जर गृहीत धरला तर तो 360 अंशाचा असतो. पैकी आपल्याला फक्त कंस ABचं माप माहीत आहे त्यावरून आपण काढू शकतो. बघा कोण काय काढायचं आपल्याला कंस ACB. कंस ACB बरोबर. आता कंस ACB काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा माप कंस AB किंवा ACB बरोबर 360 अंश वजा माप कंस AB. ठीक आहे. माप कंस ACB काढण्यासाठी आपण काय केलं पूर्ण वर्तुळ किती अंशाचा असतो 360 अंशाचा. पैकी आपल्याला माप कंस ABचं माप माहित आहे किती. ठीक आहे. त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग 360 अंश वजा माप कंस AB किती आलेला आहे 60 अंश.
ही वजाबाकी किती आली 300 अंश. म्हणजेच माप कंस ACB ची किंमत किती आलेली आहे 300 अंश. ठीक आहे, किती आलेले आहे 300 अंश. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे प्रश्न पहिला सोडवलेला आहे. पुढील उदाहरण आहे बघा. प्रश्न दुसरा. चौकोन PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ आणि कोन PSR बरोबर 110 अंश आहे. तर आपल्याला कोन PQR ची किंमत काढायची आहे. माप कंस PQR ची किंमत काढायची आहे. माप कंस QR ची किंमत काढायची आहे आणि कोन PRQ च्या किमती काढायच्या आहेत. त्यानुसार आता आपण आकृती इथं काढून घेतलेली आहे. तर साधारणतः बघा ज्या दिलेल्या माहिती आहेत त्या आपण आकृतीमध्ये लिहूया. PSR चं माप किती आहे बघा 110 अंश. आणखीन काय माहिती दिलेली आहे. बाजू PQ एकरूप RQ. PQ एकरूप RQ. PQ आणि RQ कशा आहेत एकरूप आहेत. इतकी माहिती आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. तर आता आपण पहिलं सोडूया. कोन PQR ची किंमत काढूया. आता बघा कोन PQR ची किंमत आपल्याला काढायचं आहे. तर आता चक्रीय चौकोन असल्यामुळे कोन PSR अधिक कोन PQR बरोबर 180 अंश. चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार. किंवा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार. बघा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार चक्रीय चौकोनामध्ये सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता याच्यावरून आपण काढू शकतो. कोन PSR किती दिलेला आहे 110 अंश अधिक कोन PQR आपल्याला काढायचा आहे म्हणून तो आहे तसा ठेवला. त्यानंतर 180 अंश आहे तसा ठेवला. कोन PQR आपण डाव्या बाजूला आहे तसं ठेवणार आहोत. 180 उजव्या बाजूला आहे तसं ठेवणार आहोत. 110चं पक्षांतर केला तर तो धनचं ऋण होईल. म्हणजे 180 वजा 110 उत्तर किती येणार आहे आपलं 70 अंश. ठीक आहे, म्हणजे कोन PQR ची किंमत किती आलेली आहे 70 अंश. ठीक आहे, कशावरून काढला आपण. कोन PSR अधिक कोन PQR बरोबर 180 अंश. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार त्याच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार आपण सूत्रात किमती घातलेल्या आहे. 110चं पक्षांतर केलेलं आहे. 180 अंश वजा 110 केल्यानंतर कोन PQR ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला 70 अंश. आता दुसरं बघा काय काढायचं आहे. माप कंस PQR काढायचा आहे. माप कंस PQR. ठीक आहे, तर माप कंस PQR काढण्यासाठी आपण काय काय करू शकतो बघा. माप कंस काय काढायचा आहे PQR. तर आता PQR म्हणजेच काय कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PQR आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार. आंतरखंडित कंस. बघा आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार कोन PSR ने PQR या कंसाला आंतरखंडित केलेला आहे. म्हणजे तो कोन हा कंस PQR चा कसा असतो लिंपट असतो गुणधर्मानुसार. आता याच्यामध्ये आपण किमती घालणार आहोत. आता याच्यामध्ये बघा कोन PSR आपल्याला माहिती आहे 110 अंश बरोबर 1/2 आहे तसा ठेवला आपण. माप कंस PQR हे आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे. तर आता काय होईल बघा. हा 1/2 इथं जो भागाकारात आहे पक्षांतर केल्यानंतर तो गुणाकारात जाईल. म्हणजे 110 गुणिले 2 बरोबर इकडे काय शिल्लक राहिलं 1 गुणिले माप कंस PQR. मग 110 गुणिले 2 किती 220 अंश बरोबर 1 गुणिले माप कंस PQR. म्हणजेच हे काय आलं माप कंस PQR.
म्हणजेच माप कंस पी क्यू आर किती आलेला आहे 220 अंश। बघा उदाहरण पुन्हा बघूया। पी क्यू आर काढण्यासाठी पी एस आर आणि पी क्यू आर मधला संबंध काय आहे आंतरखंडित कंसाच्या गुणधर्मानुसार कोन पी एस आर बरोबर 1/2 माप कंस पी क्यू आर, म्हणजे कोन पी एस आर हा काय आहे पी क्यू आर या कंसाच्या दुप्पट आहे किंवा पी क्यू आर हा कंस त्याच्या कसा आहे निमपट आहे। त्यानुसार सूत्रात आपण किमती घातल्या। 2चं पक्षांतर उजवीकडून डावीकडे गेलं की तो भागाकाराचा गुणाकारात जाईल। 110 गुणिले 2 220। त्यानंतर माप कंस पी क्यू आरचं उत्तर किती आलेले आहे 220 अंश। आता तिसरी किंमत काय काढायची बघा, माप कंस क्यू आर ची किंमत काढायची आहे। माप कंस क्यू आर ची किंमत काढायची आहे। मग क्यू आर ची किंमत काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहित आहेत, तर पी क्यू आणि क्यू आर हे काय आहेत एकरूप आहे। जीवा पी क्यू एकरूप जीवा क्यू आर, ठीक आहे, हे पक्षामध्येच दिलेलं आहे। मग त्या जीवा एकरूप असतील तर त्या जीवांच्या अंतर्गत येणारे कंस सुद्धा कसे असणार आहेत एकरूप असणार आहेत। मग ठीक आहे, माप कंस पी क्यू एकरूप माप कंस क्यू आर संगत किंवा एकरूप जीवांचे संगत काय आहेत ते संगत कंस आहेत। लिहू शकतो आपण एकरूप जीवांचे संगत कंस। आता आपल्याला पी क्यू आणि क्यू आर ची लांबी माहित आहे का, पी क्यू आणि क्यू आर ची लांबी आपल्याला माहित नाहीये, त्यासाठी आपण एक्स मानू। माप कंस पी क्यू एकरूप माप कंस क्यू आर बरोबर एक्स मानलं। आता पी क्यू आणि क्यू आर शी संबंधित आपल्याला काय माहित आहे बघा, तर आता पी क्यू आर चं माप आपल्याला माहित आहे। आपण पी क्यू आर चं माप किती काढलेलं तो 220 अंश, म्हणजे माप कंस पी क्यू अधिक माप कंस क्यू आर बरोबर माप कंस पी क्यू आर, ठीक आहे। आता पी क्यू आणि क्यू आर म्हणजेच काय पूर्ण हा कंस पी क्यू आर आहे। मग पी क्यू आर चं आपण मग काय काढलं होतं या आधीच्या ह्याच्यामध्ये त्याचं माप काढून घेतलेलं होतं। तर इथं आपण बघा माप कंस पी क्यू साठी एक्स मानलाय, क्यू आर साठी एक्स मानलेला आहे। माप कंस पी क्यू आर आपण आधी सोडवून घेतलेला आहे 220 अंश, एक्स अधिक एक्स 2x वजा 220 अंश। आता पक्षांतर केल्यानंतर काय होईल x बरोबर 220 अंश भागिले 2, हे उत्तर किती येणार आहे 110 अंश। म्हणजेच माप कंस क्यू आर बरोबर 110 अंश। माप कंस क्यू आर किती आलेला आहे 110 अंश। तर आता बघा याच पद्धतीने आपण काय काय सोडवलं। पहिल्यांदा आपल्याला जेव्हा पी क्यू आणि क्यू आर एकरूप आहे ते माहिती आहे पक्षावरून, मग जेव्हा पी क्यू आणि क्यू आर एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित संगत जे जीवा आहेत ते सुद्धा एकरूप असणार आहेत, कंस सुद्धा एकरूप असणार आहेत। माप कंस पी क्यू एकरूप माप कंस क्यू आर एकरूप जीवांचे संगत कंस। मग माप कंस पी क्यू एकरूप माप कंस क्यू आर याची लांबी माहित नाही म्हणून एक्स गृहीत धरलं। मग माप कंस पी क्यू अधिक माप कंस क्यू आर हे दोन्ही मिळून काय तयार होतात माप कंस पी क्यू आर तयार होतात। मग याच्यामध्ये आपण किमती घातल्या एक्स अधिक एक्स बरोबर पी क्यू आरचं माप माहिती आहे 220 अंश, म्हणजे 2x बरोबर 220 अंश केलं तर x बरोबर 220 भागिले 2, x ची किंमत किती आली 110 अंश। म्हणजेच माप कंस क्यू आर ची किंमत किती आलेली आहे 110 अंश। आता आणखीन काय काढायला लावलेलं आहे बघा आपल्याला,
PRQ ची किंमत काढायला सांगितलेली आहे. आता आपल्याला आणखीन कशाची किंमत काढायची आहे? चौथी किंमत, कोन PRQ बरोबर किती? आता PRQ बघा, PRQ ची किंमत काढायची आहे. मग बघा, कोन PRQ बरोबर अर्धा माप कंस PQ आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार. त्याच्यामध्ये आपण किमती घालूया. कोन PRQ आपल्याला माहित नाहीये म्हणून तो आहे कसा ठेवला? कोन PRQ 1/2 बरोबर माप कंस PQ माहित आहे का आपल्याला? माहित आहे, आपण आधीच काढून घेतलेला आहे 110 अंश. मग आता 2 ने भागल्यानंतर उत्तर किती येणार आहे? कोन PRQ बरोबर 2×5 2×10 म्हणजे हे किती येईल? 55 अंश. म्हणजे PRQ ची किंमत किती आलेली आहे? 55 अंश किंमत आलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण प्रश्न दुसरा पूर्ण केलेला आहे. प्रश्न तिसरा बघा काय आहे? चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x - 13 अंश आणि कोन N बरोबर 4x + 4 अंश. तर कोन R आणि N ची मापे काढा. तर साधारणतः बघा, आपण जर कच्ची आकृती काढून घेतली, चौकोनाचं नाव काय आहे? MRPN. तर याच्यामध्ये R आणि N ची मापे ठरवा म्हटलेलं आहे. म्हणजे हा R आणि N. मग R चं माप किती दिले त्यांनी? 5x - 13 अंश आणि N चं माप किती दिलेलं आहे? 4x + 4 अंश. ठीक आहे, म्हणजे आपण आकृतीमध्ये बघितलं तर कोन R आणि कोन N ह्या कशा आहेत? समोरासमोरील कोन आहेत. चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. त्या पद्धतीने आपण करूया. कोन R अधिक कोन N बरोबर 180 अंश. काय लिहिणार होतं आपण? चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार. त्याच्यामध्ये किमती घालूया. R ची किंमत किती दिलेली आहे? 5x - 13 अंश आणि N ची किंमत किती दिलेली आहे? 4x + 4 अंश बरोबर 180 अंश. आता हे आपल्याला सोडवत जायचं आहे आणि x ची किंमत काढायची आहे. काय काय करता येईल बघा आपल्याला? 5x + 4x किती होईल? 9x आणि हा -13x आणि हा 4x. तर हे किंमत किती येणार आहे? वजाबाकी होणार आहे. 13तून 4 गेले तर 13तून 4 गेले किती? 9. आता हे वजा येणार आहे कारण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 13 अंश वजा 4 अंश किती येणार आहे? 9 अंश बरोबर 180 अंश. तर आता त्याचं पक्षांतर केलं की काय होईल? 9x आहे तसा ठेवला, 180 अंश आहे तसा आहे. हा वजा 9 इकडे आला की काय होईल? अधिक 9. मग 9x बरोबर याची बेरीज किती आली? 189 अंश. आता 9चं पक्षांतर केलं की तो भागाकारात जाईल. x बरोबर 189 भागिले 9. ठीक आहे, मग आता हा भागाकार किती येईल? 9 × 18 9 × 9 21 अंश. म्हणजे x ची किंमत किती आली? 21 अंश. तर आपल्याला कोन R चं माप काढायचं आहे. कोन R साठी काय त्यांनी समीकरण दिलेलं आहे? 5x - 13 अंश. मग 5 × x ची किंमत काढलेली आपण 21 - 13 अंश. 5 × 21 किती येईल? 105 - 13 अंश. आता 105 - 13 अंश करायचा आहे. तर हे किती येणार उत्तर? 92 अंश. कोन R बरोबर किती आलं? 92 अंश. याच पद्धतीने आपण कोन N साठी काढून घेऊया.
n बरोबर 4 गुणिले 21 अधिक 4 अंश, मग 4 एके 4, 4 गुणिले 8 84 अधिक 4 अंश, म्हणजेच कोण n ची किंमत किती आली 88 अंश. ठीक आहे, म्हणजे आपल्या अनुक्रमे माप किती आले आहेत बघा. तर x ची किंमत आलेली आहे 21 अंश, त्यानंतर r ची 92 आणि ठीक आहे r ची किंमत आलेली 92 आणि n ची किंमत किती आलेली आहे 88 अंश. बघा उदाहरण आपण पुन्हा एकदा अभ्यासूया. चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार r आणि n हे समभुज कोण असल्यामुळे ते परस्परांशी पूरक आहे. म्हणजेच कोण r अधिक कोण n बरोबर 180 अंश. r साठी समीकरण दिले 5x वजा 13 अंश अधिक n साठी समीकरण दिले 4x अधिक 4 अंश बरोबर 180 अंश. आता याच्यामध्ये आपण किमती घातल्या 9x. आता याच्यामध्ये बघा 5x अधिक 4x ची किंमत किती आली 9x. आता हा वजा 13 आणि हा अधिक 4 म्हणजे वजाबाकी होणार. 13 तून 4 गेले 9, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत म्हणजे इथं आलं 9x वजा 9 अंश बरोबर 180 अंश. आता 9x डाव्या बाजूला आहे तसं ठेवलेलं आहे, 180 अंश उजव्या बाजूला आहे तसं ठेवलेला आहे. हा वजा 9 पक्षांतर करून उजवीकडे आला की तो अधिक 9 झाला. 9x बरोबर यांची बेरीज झाली 189. मग x आहे तसा ठेवला, 189 आहे तसा ठेवला. 9 गुणिले x 9 इकडे आल्यावर भागाकारात गेला की 189 भागिले 9 होईल, म्हणजे x ची किंमत आली 21 अंश. त्यानंतर r साठीचं समीकरण काय दिले 5x वजा 13 अंश. याच्यामध्ये किंमत घातली आपण 5 गुणिले x ची किंमत आहे 21 वजा 13 अंश, म्हणजेच 21 गुणिले 5 105 अंश वजा 13. कोण r ची किंमत किती आली 92 अंश. तसंच कोण n 4x अधिक 4 अंश. कोण n बरोबर 4 गुणिले 2 4 गुणिले 21 अधिक 4 अंश, 21 चोक 84 अधिक 4. कोण यांची किंमत किती आलेली आहे 88 अंश. ठीक आहे, तर आता आपण आणखीन काही उदाहरणे सोडवूया. पुढचं उदाहरण आहे प्रश्न 5वा आहे, कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. ठीक आहे, आपल्याला हे विधान सिद्ध करायचं आहे की आयत हा चक्रीय चौकोन असतो. तर बघा आपण एक आकृती काढून घेऊया आयताची. आयत ABCD. ठीक आहे, आता आयताच्या गुणधर्मानुसार आयताचे चारही कोण कसे असतात काटकोन असतात हे तुम्हाला माहित आहे. तर आता आपल्याला पक्ष लिहावं लागेल. याचं पक्ष काय म्हणता येईल तर कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो, म्हणजेच चौकोन ABCD हा काय आहे आयत आहे. ABCD हा काय आहे आयत आहे. साध्य काय करायचं आहे आपल्याला की चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे किंवा आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ठीक आहे, आपण दिलेल्या विधानावरून पक्ष आणि साध्य लिहिलेले आहे. आता आपण सिद्धतेकडे जाऊया. तर बघा सिद्धतेमध्ये आपल्याला काय माहिती आहे की ABCD हा आयत आहे, म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90 अंश. याला कारण लिहूया आपण आयताचे गुणधर्म. ठीक आहे, आयताच्या गुणधर्मानुसार आपल्याला काय माहित आहे की आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणजेच 90 अंशाचा असतो. म्हणजे अनुक्रमे कोन ABCD हे प्रत्येकी काय आहेत 90 अंशाचे आहेत. आता आपण चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार बघा आयताच्या सुद्धा समोरासमोरील कोनांची काय करूया बेरीज करूया. मग कोन A अधिक कोन C जर आपण केलं तर कोन A ची किंमत किती आहे 90 अंश अधिक C ची किंमत किती आहे 90 अंश बरोबर 180 अंश. म्हणजेच कोन A अधिक कोन C ची किंमत किती आलेली आहे 180 अंश. ठीक आहे, म्हणजेच आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे. हे सिद्ध होतं. याला म्हणूया मी विधान 1 मध्ये विधान 1 वरून.
ठीक आहे, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. सिद्धता आपण पुन्हा एकदा बघूया. चौकोन आयत, आता चौकोन एबीसीडी हा आयत आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण पक्षामध्ये लिहिले. आणि सिद्ध काय करायचं आहे की आयत एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. मग सिद्धतेमध्ये आपण काय लिहिलं, कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर 90 अंश आयताचे गुणधर्म. किंवा इथे तुम्ही पक्ष पण लिहू शकताय. आयत आहे कशावरून की ते पक्षामध्ये माहिती लिहिली. मग तुम्ही एक वाक्य इथे लिहू शकताय की एबीसीडी हा आयत आहे. एबीसीडी हा आयत आहे. मग आयत आहे हे आपल्याला कशावरून माहित झालं, तर ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे. मग एबीसीडी हा जर आयत असेल तर आयताच्या गुणधर्मानुसार कोन ए कोन बी कोन सी आणि कोन डी प्रत्येकी 90 अंशाचे आहे. तर आता चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय सांगतो की चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण आयताच्या सुद्धा समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते का ते पाहूया. किंवा आयताचे सम्मुख कोन सुद्धा पूरक आहेत का ते पाहूया. त्यासाठी एक पहिली सम्मुख कोनाची जोडी घेतली आपण, कोन ए अधिक कोन सी. कोन ए अधिक कोन सी ची बेरीज केली. कोन ए 90 अंशाचा आहे, कोन सी 90 अंशाचा आहे, यांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे जसे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तसंच आयताचे पण सम्मुख कोन पूरक आहेत. याला आपण विधान 1 म्हटलं. म्हणून आयत एबीसीडी हा चौकोन आहे हे विधान 1 वरून सिद्ध होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न सोडवतोय. प्रश्न 7वा. आकृतीमध्ये मापकंस NS बरोबर 125 अंश आणि मापकंस EF बरोबर 37 अंश. तर कोन NMS चे माप काढायचं आहे, जसं की आपण आकृतीमध्ये बघतोय. आता आपल्याला दिलेली माहिती काय काय बघा. मापकंस NS दिलेला आहे 125 अंश. आणखीन काय दिले आपल्याला, तर मापकंस EF सुद्धा दिलेला आहे किती 37 अंश. ठीक आहे, तर आता बघा कोन NMS बरोबर कोन NMS बरोबर मापकंस NS वजा मापकंस EF. ठीक आहे, हे आपण सूत्र लिहिलेलं आहे. याच्यामध्ये किमती काढून आपण NMS चं माप काय करू शकतो, काढू शकतो. ठीक आहे, NMS चं माप काढायचं आहे. तर आता बघा, साधारणतः आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार आपण काय म्हणतो की आंतरखंडित कंस हे दिलेल्या कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. म्हणजे इथं कोन NMS या कोनाने NS ला आंतरखंडित केलेलं आहे. तसंच त्याने एकाच कंसाला आंतरखंडित केले का, नाही आहे. तर त्याने EF या कंसाला सुद्धा आंतरखंडित केलेलं आहे आणि NS या कंसाला सुद्धा आंतरखंडित केलेलं आहे. आता या दोन कंसाची जर आपण तुलना केली तर NS हा मोठा कंस आहे आणि EF हा कसा आहे, छोटा कंस आहे. आता एकाच कोनाने दोन कंस आंतरखंडित केल्यामुळे त्या कोनाचं माप काढायचं असेल तर त्यानं जे दोन कंस आंतरखंडित केलेले आहे त्यांचा मधला फरक काढायचा असतो. जसं की आता मोठा कंस NS मधून आपल्याला लहान कंस EF वजा करावं लागेल आणि त्यांची वजाबाकी जी येईल ते कोन NMS चं काय असणार आहे, माप असणार आहे. तर या पद्धतीने आपण हे सोडवूया. कोन NMS, आता NS चं माप किती दिले बघा, NS चं माप आहे 125 अंश आणि EF चं माप किती आहे 37 अंश. आता ही जर आपण वजाबाकी करून घेतली तर ही वजाबाकी येणार आहे 120 अंश. म्हणजे कोन NMS चे माप किती येणार आहे 121 अंश. सॉरी, याच्या पद्धतीने आपण 1/2 या पद्धतीने आपण हे सोडवत जायचं आहे. तर बघा, उदाहरण पुन्हा एकदा सोडवूया आपण. NMS बरोबर 1/2 मापकंस NS वजा मापकंस EF. या पद्धतीने सोडवल्यावर कोन NMS बरोबर 1/2 NS चं माप किती घेतलं आपण 125 अंश वजा EF चं माप आहे 37 अंश. आता ही वजाबाकी किती येईल करून घेऊया आपण. 125 वजा 37 अंश. 15तून 7 गेले 8 राहिले, ह्याचा परत दिला. 11तून 3 गेले 8 राहिले, ह्याचा परत दिला. म्हणजे हे किती आलं 88. 1/2 गुणिले 88 अंश. आता 2 ने 88 ला भागला की उत्तर किती येणार आहे NMS बरोबर 44 अंश.
ठीक आहे. या पद्धतीनं माप कोन NMS चं माप किती येणार आहे, 44 अंश येणार आहे. उदाहरण पुन्हा एकदा पाहूया बघा. उदाहरणामध्ये माप कंस NS 125 अंशाचा दिलाय, माप कंस EF 37 अंशाचा दिलाय. मग आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार NMS बरोबर 1/2 माप कंस NS वजा माप कंस EF, कारण इथे एका कोनाने दोन कंस आंतरखंडित केलेला आहे, त्यामुळं त्या दोन्ही कंसातला फरक काढून घ्यावा लागेल. म्हणजे मोठ्या कंसातून लहान कंस वजा करावा लागेल आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार. मग 1/2 बरोबर माप कंस NS वजा माप कंस EF. NMS आहे तसा ठेवला, 1/2 आहे तसा ठेवला. NS चं माप आहे 125 अंश, EF चं आहे 37 अंश. कोन NMS बरोबर 1/2 यांची वजाबाकी केली 88 अंश. आता 2 ने 88 ला भागलं की हे उत्तर किती येतं, 44 अंश. म्हणजे कोन NMS बरोबर किती आलेला आहे, 44 अंश आलेला आहे. ठीक आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. सराव संच मधील पुढचं शेवटचं उदाहरण आहे बघा. प्रश्न 8वा. प्रश्न काय आहे बघा. जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर ABE बरोबर 108 अंश आहे आणि माप कंस AE बरोबर 95 अंश आहे, तर माप कंस DC बरोबर किती. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय माहित आहे की AC आणि DE B मध्ये छेदतात. ठीक आहे. आता ह्या जीवा आहेत AC आणि DE आहेत त्या B मध्ये छेदतात. तर आपल्याला कशाचं माप काढायचं आहे, माप कंस DC. ठीक आहे. तर आता आंतरखंडित कंसाच्या प्रमेयानुसार कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AE अधिक माप कंस DC. ठीक आहे. या सूत्रामध्ये आपण किमती घालून उदाहरण सोडवणार आहोत. आता एक सूत्र बघा कसं आहे. या आधीच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं, एकाच कोनाने दोन कंस आंतरखंडित केलेले होते, त्यावेळी त्याच्यामधला फरक काढला. जर दोन कोन आहेत आणि त्याच्यामधला एक शिरोबिंदू सामायिक असतो आणि त्या दोघांनी ज्यावेळी वेगवेगळे कंस आंतरखंडित केलेले असतात, त्यावेळी त्या कंसांची बेरीज केली की आपल्याला दिलेल्या कोनाचं माप मिळू शकतं. तर या आधीच्या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी केली आणि आत्ताच्या उदाहरणामध्ये आपण दोन कंसाची काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. का तर दोन्ही कोनाचा सामायिक बिंदू किती आहे, एकच आहे. त्यामुळे कोन ABE आणि कोन DBC एकाच मापाचे असणार आहे. याच्या आधारे आपण हे सूत्र तयार करून घेतलं. तर आता किंमत सोडवूया आपण. कोन ABE बरोबर, आता ABE चं माप आपल्याला माहित आहे 108 अंश दिलेला आहे, बरोबर 1/2 कंसात AE चं माप माहित आहे का आपल्याला, 95 अंश आहे माहित आहे, अधिक DC चं माप माहित नाही आहे, काढायचं आहे. मग माप कंस DC आहे तसा ठेवला आपण. ठीक आहे. आता हा 2 जो आहे तो मी काय करू शकते, पक्षांतर करून जर इकडे घेतलं तर 108 गुणिले 2 होईल आणि इकडे काय काय शिल्लक राहील, 95 अंश अधिक माप कंस DC. तर आता ह्याचा गुणाकार करून घेऊया. 82 16 216 अंश. ठीक आहे. त्यानंतर बरोबर 95 अंश अधिक माप कंस DC. आता 95 हा धन आहे, तो उजवीकडून डावीकडे आला की काय होणार, ऋण होणार. म्हणजे 216 अंश वजा 95 अंश बरोबर माप कंस DC. म्हणजेच माप कंस DC किती येईल, वजाबाकी करूया आपण. 216 वजा 95 1 11 झाले, 11तून 9 गेले 2, अच्छा परत दिला, म्हणजे हे किती आले 121 अंश. उत्तर किती आलेलं आहे, 121 अंश. ठीक आहे. बघा सोपं आहे उदाहरण. सूत्र तयार केलं आपण. ABE बरोबर 1/2 माप कंस AE अधिक माप कंस DC, कारण या दोन्ही कोणाचा एकच सामायिक शिरोबिंदू आहे B. अशा वेळी आपण दोन्ही कोणांचं काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. मग बेरजेमध्ये आपल्याला ABE चं माप माहित आहे, AE चं माप माहित आहे, कंस DC चं माप माहित नाही म्हणून आहे तसं ठेवला. सुरुवातीला पक्षांतर करताना आपण 1/2 चा 2 जो आहे ते 108 ला गुणाकारात घेतला. मग हे गुणाकाराला 216 बरोबर 95 अंश अधिक माप कंस DC. 95 चं परत पक्षांतर केलं, 216 वजा 95 अंश
उत्तर आलेलं आहे 121 अंश. म्हणजे माप कंस DC किती आहे 121 अंश. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 मधली उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली जी उदाहरणं आहेत त्यांचा सराव आणि या उदाहरणांचा सुद्धा सराव पुन्हा तुम्ही वहीमध्ये करणार आहात. ठीक आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही प्रमेय आणि गुणधर्माचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.